माळरानातल्या हलक्या जमिनीवर या ठिकाणी एका तरुणाने संपूर्णपणे ही पूर्ण आंब्याची बाग ही फुलवलेली आहे। आपण बघू शकतो की आंब्याची ही बाग फुललेली आहे आणि या ठिकाणी अनेक झाडांना अशा पद्धतीचे हे सर्व आंबे या ठिकाणी लागलेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी विविध जातीचे हे सर्व आंब्यांची आपल्याला झाडं दिसत आहेत आणि आंब्याची ही जर बाग बघितली तर पूर्णपणे या ठिकाणी ही फुललेली आहे। अनेक या ठिकाणी कैऱ्या लागलेल्या आहेत आणि या कैऱ्या आता तोडून त्या आता बाजारात आंबे म्हणून विकल्या जाणार आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत हे तरुण आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने हा प्रयोग केलेला आहे? 5 वर्षापूर्वी आम्ही भावंडांनी ही बाग अत्यंत हलक्या जमिनीमध्ये लावली। लोक वेळेच्या गणतीत काढत होते की तुम्ही इतक्या हलक्या जमिनीमध्ये आंबे येणार नाहीत, पण अशाही परिस्थितीमध्ये 3 वर्ष दुष्काळ पडला, पण त्यातही आम्ही ती बाग फुलवली आणि आज निश्चित 5 वर्षानंतर ती आम्हाला आज उत्पन्न देण्यायोग्य झाली। आज 300 झाडांना प्रचंड मोठ्या प्रमाणात बहार लागलेली आहे आणि कैऱ्या लागलेल्या आहेत। नक्कीच किती उत्पन्न आता निघेल असं काय अपेक्षा आहे आपल्याला? यावर्षी पहिला वर्ष असला उत्पन्नाचा तरी 3 ते 4 लाखाचं उत्पन्न निश्चितच निघेल आणि भविष्यात हे उत्पन्न दिवसागणिक हे वाढत चालेल आणि हे तरुण पिढीला, आजच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढीलाही निश्चितच उत्पन्न देणारं हे झाड असेल। नक्कीच या ठिकाणी आपण एकूण किती झाडं लावलेले आहेत आणि त्यासाठी कशा पद्धतीचा प्रयोग वापरला होता? आम्ही 300 झाडं लावलेले आहेत। आंध्रमधून तोतापुरी, नीलम, केशर, बादाम यांसारखे रोपं आणले आणि निश्चितच ही रोपं आपल्याकडे ही तग धरू शकतात आणि ते जगतात आणि आज आमचं बाग ही पूर्णपणे फुललेली आहे। नक्कीच तरुण म्हणून आपण नवतरुणांना काय संदेश द्याल? मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन 12-15 हजाराची नोकरी बापजादाच्या जमिनी सोडून करत असताना आपल्याला काय मिळतं याचा विचार करावा व जे आपल्या वडीलधाऱ्यांनी कष्टाने फुलवलेल्या जमिनी आणि बागा आहेत किंवा आपण निर्माण केलेल्या वस्तू आहेत याच्यात निश्चित लागून तरुण पिढीनेही शेतीकडे वळलं पाहिजे। शेती निश्चित उत्पन्न देते आणि तुमची आर्थिक सुबत्ता ही निश्चित तयार करते, याच्याबद्दल मला निश्चितच खात्री आहे। नक्कीच पुणे मुंबईकडे न जाता आपल्या घरच्या शेतीमध्ये जर चांगल्या पद्धतीची शेती केली तर नक्कीच शेतीमध्ये यश मिळतं, असं या ठिकाणी कमलेश यांनी सांगितलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।